गोव्यातल्या ह्या सुंदर जागेवरती फिरल्यावरती वाटलं नव्हतं फक्त आम्हाला एंट्री नाही देणार. साऊथ गोव्याच्या बीचवर राडा करून नजारे बघत फिरत होतो. नजारे म्हणजे हे सुंदर बीच आणि पायावर येणार हे समुद्राचं पाणी. पोटाची गरज भागवल्यावर निखिलने नवीन डिस्कवर झालेल्या टुरिस्ट स्पॉटला आणले. नवीन डिस्कवर झाले म्हटलं कोण नसेल तिथं, जणू काय बाजार भरला इतकी गर्दी होती. मीही ह्या द केप पॉइंट हे नाव सांगून गर्दी वाढवण्यात हातभार लावतो. इथून खाली गेला तर गेलाच. इथं खाली उतरताना अनेकांच्या फोटोमध्ये येऊन त्यांच्या फोटोची किंमत वाढवली. सनसेटच्या पॉइंटला आम्ही सनसेट झाल्यावरती पोहोचलो. काय म्हणजे प्रत्येक वेळेस लेटच होतोय, तरी हा समोरचा नजारा पाहून एखादा पिक्चर बघतोय असं वाटत होतं. ही समुद्र किनाऱ्यावर पसरलेली नारळाच्या झाडांची रांग आणि दुधासारख्या समुद्रातून येणाऱ्या लाटा, अशा वातावरणात आमचा मूड पण ह्या इमोजी सारखा झाला होता. दिवसभर गोव्याला प्रदक्षिणा करून रूमवर येऊन आराम केला. आमचं ठरलं होतं एखाद्या क्लबला जायचं, पण आम्ही राहिलो सक्त लोंडे, म्हणजे सिंगलला एंट्री नव्हती. तिथून निघून आम्हाला कॅफे दिसलं, जिथं ही बाई कोणत्या भाषेत गाणं म्हणत होती ते तर कळत नव्हतं. म्हटलं इथंच भारी जेवण मिळणार, पण वाईब्स फुल होत्या. गोव्यामध्ये आल्यापासून सगळ्यात चविष्ट पदार्थ तर इथंच खाल्ले. तिथून निघून आम्ही बीच वरती निवांत बसलो होतो.